कोकणामध्ये प्रॉपर्टी शोधताय ते पण मुंबई पासून 2-2.5 तासाच्या अंतरावरती, ते पण बजेटमध्ये, आणि तुमचं सेकंड होम यासाठी प्रॉपर्टी शोधताय तर या ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि त्यानंतर तुम्ही जो मागे रोड बघताय तो मुंबई गोवा हायवे आहे आणि आपल्याला आपल्या प्रॉपर्टी समोर जायला लीगल रोड ऍक्सेस आहे. आणि समोर जर बघितलं तर कोलाड स्टेशन आहे, ते पण 1 मिनिटाच्या वॉकिंग अंतरावरती. या तर ही प्रॉपर्टी का घ्यावी? तुम्ही ही प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ शकता, तसेच तुम्ही सेकंड होम म्हणून ही प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. तुम्हाला इकडे गुड रेंटल रिटर्न्स आहेत आणि जर तुम्हाला तुमची लो बजेटमध्ये प्रॉपर्टी बनवायची इच्छा असेल तर तुम्ही इकडे इन्व्हेस्ट करू शकता. आणि जर तुमचं गाव इथून जवळ आहे किंवा खेड्यापाड्यांमध्ये आहे आणि तुम्हाला चांगली सुविधा पाहिजे असेल, तुम्ही इकडे घेऊ शकता. इथे जर तुम्हाला सेकंड होम म्हणून राहायचं असेल आणि जवळपासच्या प्लेसेस जर तुम्हाला फिरायला जायचं असेल तर तेही ऑप्शन खूप आहेत इकडे. जसं की कोलाडचं व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग, जे कोलाडमधलं फेमस असं अट्रॅक्शन पॉईंट आहे. आणि बंजी जम्पिंग, हे फक्त 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यानंतर मुरुड जंजिरा किल्ला इथून फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे. त्यानंतर काशीद बीच पण तुम्हाला 1.5 तासाच्या अंतरावर आहे. आणि पालीचं बल्लाळेश्वर गणपती मंदिर हे फक्त 27 किलोमीटरवर आहे. त्यानंतर देवकुंड वॉटरफॉल इथून फक्त 28 किलोमीटर अंतरावर आहे. त्यानंतर रायगड किल्ला इथून फक्त 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यानंतर हरिहरेश्वर इथून फक्त 2.25 तासाच्या अंतरावर आहे. आणि आता अपकमिंग वीर ते पनवेल अशी लोकल इकडे येणार आहे. हे तुम्हाला प्लस पॉईंट असणार आहेत फ्युचरमध्ये. इथून पनवेल फक्त 1.5 तासाच्या अंतरावर आहे. पुणे 2.5 तासाच्या अंतरावर आहे. आणि मुंबई 2 ते 2.25 तासाच्या अंतरावर आहे. आता जी आपण प्रॉपर्टी पाहतोय ती आहे अंचित कॉम्प्लेक्स. आणि इथले जे डेव्हलपर आहेत ते 1994 पासून इस्टॅब्लिश आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 30 पेक्षा जास्त प्रॉपर्टी डिलिव्हर केलेल्या आहेत. मध्ये जी आहे कोलाड, तालुका रोहा, जिल्हा रायगडमध्ये, ते पण मुंबई पासून 2.5 तासाच्या अंतरावरती. तसेच ही प्रॉपर्टी आहे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल. यामध्ये तुम्हाला G+3 आणि G+4 असे ऑप्शन मिळणार आहेत. आपली प्रॉपर्टी ही OC रिसिव्ह आहे, त्यानंतर रेरा रजिस्टर आहे आणि रेडी पोझिशनमध्ये आहे. आणि तुम्हाला इझी लोन अवेलेबल आहे SBI आणि लीडिंग बँकेकडून. त्यानंतर तुम्ही मागे जी जागा बघताय तो आहे मुंबई गोवा हायवेचा सर्वात मोठा फूड मॉल आणि पहिला फूड मॉल. आणि याच्यामध्ये जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनीही संपर्क करू शकता. तर आता जी तुम्ही साईड बघताय ती रेसिडेन्शियल साईड आहे आणि इकडे तुम्हाला कार पार्किंगसाठी खूप भव्य अशी जागा मिळणार आहे. आणि इकडे तुम्हाला इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग पॉईंट पण येणार आहेत. त्यानंतर तुम्ही आता मागे जो गेट बघताय तो सेकंड ॲक्सेस आहे तुम्हाला इकडे येण्यासाठी. आणि त्यानंतर इकडे तुम्हाला किड्स प्ले एरिया पण येणार आहे तुमच्या लहान मुलांना खेळण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला निसर्ग एन्जॉय करण्यासाठी समोर माउंटन व्ह्यू पण आहे. समोर जो बघताय तुम्ही तो G+4 आहे आणि त्याच्या बाजूला G+3 आहे. त्यानंतर तुमच्या मेन एंट्रीला सेफ्टी डोर आहे. चला आता बघूया आपण सॅम्पल फ्लॅट. आता आपण बघतोय हा सॅम्पल फ्लॅट आहे आणि समोर जर बघितलं हा फुल्ली फर्निश फ्लॅट आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आवर्जून, तर ज्याच्यामध्ये TV आणि या रूम मधला AC हे सोडून सगळं इन्क्लूड आहे. म्हणजे तुम्हाला सगळं ॲज इट इज सगळं भेटणार आहे तुम्हाला इथे. त्यामुळे TV आणि AC मागू नका, बाकी सगळं जे आहे ते सगळं भेटणार आहे. हा 1 BHK चा हॉल आहे. त्यानंतर तुम्ही जे बघताय हा 3 सीटिंग सोफा तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर हा टेबल भेटणार आहे, त्याच्यामध्ये ह्या 2 चेअर, हा टेबल, इकडे ही डायनिंग टेबलची खुर्ची आहे. आणि त्यानंतर इकडे आतमध्ये डायनिंग टेबल आहे. म्हणजे जेवढं तुम्ही बघताय ते सामान भेटणार आहे फक्त TV आणि AC सोडून. तर हा 1 BHK चा एरिया आहे आणि समोरच त्यांची बाल्कनी आहे. आणि बाल्कनीच्या समोर बघितलात तर मुंबई गोवा हायवे. कोण गावाला जात असेल पुढे त्याला तुम्ही हात पण करू शकता डायरेक्ट. आणि बाल्कनी पण स्पेस आहे एकदम. आणि या साईडला दुसरी बाल्कनी, ही बेडरूमची बाल्कनी आहे. तिथून त्याचं बेडरूम मधून आपण ऍक्सेस दाखवूया.
इथे पण ऐसपैस स्पेस आहे तुम्हाला. वरचं बघताय फॅन, बाकी इलेक्ट्रिक वगैरे सगळं सामान इथे असणार आहे. हे जे असं टीव्हीचं कॅबिनेट वगैरे असणार आहे ना, हे पण त्याबरोबर इन्क्लूड आहे. आणि त्यानंतर हा आहे बेडरूम मध्ये हा किंग साईज बेड तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर 3 डोअर कबर्ड पण भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला. इथून पण सेम व्ह्यू आहे तुमच्यासाठी मुंबई गोवा हायवेचा. समोर तुम्हाला माउंटन दिसेल आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगची. हा किचनचा एरिया, त्याच्यामध्ये डायनिंग टेबल, 4 खुर्च्या आहेत, एक खुर्ची बाहेर आहे, हे पण तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर किचनला प्रॉपर खाली डोअर केलेले आहेत. फक्त ट्रॉली नाही त्याच्यामध्ये, फक्त डोअर असणार आहेत. ट्रॉली तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. आणि किचनचा व्ह्यू पण बघा समोरून मुंबई गोवा हायवेचा आहे. म्हणजे जरी बायको किंवा तुमची आई जेवण करत असतील तर डायरेक्ट तुम्हाला एक्झॉस्ट फॅन लावायची पण गरज नाही. समोरून खेळती हवा असणे येणार आहे. इथे एक्झॉस्ट फॅनची पण सोय केलेली आहे. तर हा बाथरूम, ते पण फुल्ली टाईल्स लावलेले आहेत. त्यानंतर इथे एक मिरर असणार आहे, तो पण तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्येच. इकडे बेसिन आहे आणि इकडे आंघोळीसाठी बाथरूम, ते पण फुल्ली टाईल्स लावलेले आहेत. शॉवर ऑलरेडी आहे, टॅप बघू शकता. मागे आपण 1 BHK बघितला, तर आता इथे आहे 1 RK विथ टेरेस बाल्कनी. याचा तुम्ही हॉल बघू शकता या कोपऱ्यापासून. आणि या फ्लॅटला समोर बघाल तर माउंटन व्ह्यू आहे. वाव, एकदम सकाळ सकाळ उठाल ना आणि बघायला यायला बाहेर, एकदम मन प्रसन्न होऊन जाईल तुमचं. तर सकाळी सकाळी असं दृश्य दिसला किती भारी वाटेल. चला वळूया आता किचनकडे. किचन बघितलं तर किचन पण ऐसपैस आहे आणि किचन मधून पण माउंटेन व्ह्यू दिसतोय. बाथरूम, आणि इकडे वॉशरूम. आता या घरातलं सगळ्यात हायलाइट पॉइंट म्हणजे ही बाल्कनी. ओपन टेरेस बाल्कनी आहे. इथे तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं. आणि इथून पण फुल एकदम खुर्च्या वगैरे टाकून वगैरे बसू शकता तुम्ही, गार्डनिंग करू शकता. तर तुम्हाला 1 RK 12.5 लाखापासून स्टार्ट होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फुल्ली फर्निश फ्लॅट भेटणार आहे. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन त्याच्यामध्येच असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्षाचं ॲश्युअर रेंट पण भेटणार आहे. आणि 1 BHK तुम्हाला 21.5 लाखापासून स्टार्ट होणार आहे. आणि त्याच्यामध्येही सेम फॅसिलिटी असणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली प्रॉपर्टी? तर 1 RK जेव्हा तुम्ही बुक कराल तेव्हा 51,000ची बुकिंग अमाऊंट असेल. आणि 1 BHK जेव्हा बुक कराल तेव्हा 1 लाखाची बुकिंग अमाऊंट असेल. आणि गुढीपाडवा ते अक्षय तृतीया याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑफर आहेत. आणि जेव्हा तुम्ही इथे व्हिजिटला येणार तेव्हा तुम्हाला खारघर, पनवेल आणि पुण्यापासून फ्री पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी असणार आहे. आणि जेव्हा तुम्ही व्हिजिटला येणार तेव्हा तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट पण भेटेल. आणि सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही प्रॉपर्टी विकत घेताय 1 RK किंवा 1 BHK, तर तुम्हाला त्याच्यापासून इन्कम चालू होणार आहे. म्हणजे दर महिन्याला तुम्हाला भाडं येणार आहे त्याच्यामधून. तर ते कसं काय? तर 1 RKचं तुम्हाला 4,000 आणि 1 BHKचं 6,000 असं तुम्हाला रेंटल चालू होणार आहे 2 वर्षासाठी. आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओ, कोकणातल्या व्हिडिओ आपण घेऊन येत जाऊ. आणि जेव्हा तुम्ही व्हिजिटला येणार तेव्हा आपल्या चॅनलचा रेफरन्स नक्की द्या. आणि व्हिडिओला लाईक करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे येणाऱ्या नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील.